नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. चला तर मग आज आपण करणार आहोत चिकन फ्राय. हे चिकन फ्राय कशा प्रकारे करणार आहोत, चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण करणार आहोत. चला तर मग बघूया. इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेले आहे. बोनलेस चिकन घेतलेले आहे. त्यामध्ये अर्धा लिंबू पिळून घेणार आहे. त्यासोबतच इथे आता आपण हळद टाकलेली आहे, आलं लसूण पेस्ट, चवीनुसार मीठ आणि काळी मिरीची जी पावडर असते ती अर्धा चमचा टाकलेली आहे. लाल तिखट व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया. हे तुम्हाला 10 ते 15 मिनिटं साईडला ठेवून घ्यायचं आहे. आता आपले 10 ते 15 मिनिटं झालेले आहे. इथे मी मैदा आणि कॉर्नफ्लॉवर सेम प्रमाणात टाकून घेणार आहोत. इथे मैदा आणि कॉर्नफ्लॉवर सेम प्रमाणात टाकून घेतलेले आहे. व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया. व्यवस्थित मिक्स झालेले आहे. 10 मिनिटासाठी आपण साईडला ठेवून घेऊया. तोपर्यंत आपण तेल तापवून घेऊया. इथे मी तेल तापत ठेवलेले होते. आता चिकनचे पीस यामध्ये आपण सोडून घेणार आहोत. स्टार्टिंगला मी गॅस फास्ट ठेवलेला आहे. नंतर आपल्याला गॅस स्लो करायचा आहे. चिकनचे पीस हे 2 ते 3 प्रमाणात मी घेतलेले आहेत. अशा प्रकारे बाकीचे पण चिकनचे पीस मी फ्राय करून घेणार आहे. तर चिकनचे पीस आपले फ्राय झालेले आहे. बघू शकता तुम्ही, अगदी साध्या सोप्या पद्धतीने केलेले आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा. नक्की करून बघा. भेटूया आणखी एक नवीन रेसिपी सोबत.